माळेगाव मोहगाव येथील आदिवासी बांधवांचं पुनर्वसन करा या मागणीसाठी आमरण उपोषण। मोताळा तालुक्यातील मोहेगाव माळेगाव येथील 1998 पासून ते 2025 पर्यंत विना अडथळा व गुण्या गोविंदाना आदिवासी बांधवांनी वन जमिनीवर शेतीची मशागत करून त्या शेतीच्या भरवशावर परिवाराचा व शिक्षणाचा चरितार्थ चालवत असताना वन विभागाने अचानकपणे नोटीस देऊन 3 दिवसात कोणतेही म्हणणं ऐकून न घेता पोलीस बळाचा वापर करत त्या वन जमिनीवरील घर व शेतीपासून त्यांना निष्कासित केले। त्यामुळे आदिवासी बांधवांचा संसार हा उघड्यावर आला। ज्या आदिवासी बांधवांच्या घराचे व शेतीचं बेकायदेशीरपणे अतिक्रमण निष्कासन केले त्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे या मागणीसाठी आम्रपाल वाघमारे यांनी 16 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। कशा संदर्भात उपोषण सुरू आहे? मोताळा तालुक्यातील मौजे माळेगाव आणि मोहेगाव येथील गेल्या 1998 सालापासून आदिवासी बांधवांचा निवास आणि त्यांची शेती त्या वन जमिनीवरती आहे आणि वेळोवेळी त्यांनी शासनाला विनंत्या सुद्धा केलेल्या आहेत। आदिवासी वन कायद्यानुसार ती जमीन त्यांच्या मालकीची असून त्यांच्या ताब्यातली आणि त्यांच्या भोगवट्यातली जमीन आहे आणि त्यांनी शासनाने फक्त 2 ते 3 दिवसाचा कालावधी देऊन 2 ते 3 दिवसात जमीन खाली करण्याची त्यांना नोटीस दिली आणि कुठलेही त्यांचे म्हणणं ऐकून न घेता किंवा त्यांच्या पुराव्याची पडताळणी न करता किंवा त्यांना कोणती वाजवी संधी न देता बेकायदेशीर वन कायद्यानुसार त्या नियमाचं उल्लंघन करून या ठिकाणी आदिवासी बांधवांचं निष्कासन झालेलं आहे आणि आज ते घरापासून शाळेपासून आणि तिथल्या जमिनीपासून ते वंचित झालेले आहेत। ऐन पावसाळ्यामध्ये आज हे आदिवासी बांधव उघड्यावरती पडलेले आहेत आणि यांचा संसार आज या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे। तरी माझी शासनाला विनंती असेल की आपण जे काही कायद्यानुसार आपण जे काही बेकायदेशीर कारवाई केली असेल तरी आमच्या आदिवासी बांधवांना पुनश्च शेती कसण्याची संधी द्यावी व त्या ठिकाणी निवास करण्याची संधी द्यावी अशी आमची सरकारकडे विनंती असेल। खरं तर आदिवासी हा या देशाचा मूळ निवासी आहे। म्हणजे या देशाचा 7/12 जर कधी शोधला तर हा देशच 7/12 त्यांच्या नावाचा आहे। आणि असं असताना मौजे माळेगाव मोहेगाव या परिसरामध्ये अनेक वर्षापासून वन जमिनीवर स्वतःचे घर स्वतःची झोपडी बांधून आणि त्या ठिकाणची 1 एकर 2 एकर अशी जमीन त्यांनी काढून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत असताना प्रशासनाने आणि राजकीय दबावात येऊन असंच म्हणेल की प्रशासनाने त्यांना कोणत्याही प्रकारची 15 दिवस अगोदर किंवा 3 दिवस सुट्ट्या असताना त्यांना नोटीस दिली आणि जसं आतंकवादी या देशामध्ये शिरलेले आहेत असे तिथे JCB घेऊन आणि त्यांचे जे काही पुढारी होते त्यांना तिथून तिथे हाकलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे। माझा प्रशासनाला इथलच्या वन विभागाला असा इशारा आहे, जर या लोकांना जिथून त्यांना हटवलेलं आहे त्याच जागेवर जर त्यांना बसवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये सम्राट आखाडा तथा आदिवासी समाज बौद्ध समाज पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो।